नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची या ठिकाणी तारीख जाहीर झालेली आहे। 2 हप्ते तुम्हाला आता एकत्र दिले जाणार आहे आणि तुम्हाला काही काम करून घ्यायचे आहे। हे 2 हप्ते येण्याच्या अगोदर तरच तुम्हाला जे आहे 2 हप्ते एकत्र मिळतील। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया आणि बघूया संपूर्ण माहिती। तर मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला गुगल क्रोम मध्ये यायचे। गुगल क्रोम मध्ये या ठिकाणी पीएम किसान असं टाईप करायचं आहे। आपण नमो शेतकरी बाबत बोलतोय आणि पीएम किसान सन्मान निधीची जी पोर्टल आहे त्यावर जो आपला रजिस्ट्रेशन नंबर आहे त्यानुसारची आपल्याला या ठिकाणी नमो शेतकरी महासन्मान निधीच्या पोर्टलवर अपडेट करून या ठिकाणी जे आहेत आपल्याला पैसे पाठवले जातात। तर पीएम किसान ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे मिळत आहेत त्या शेतकऱ्यांना फक्त नमो शेतकरी महासन्मान निधीचे पैसे दिले जातात। जर तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे मिळत नसतील तर तुम्हाला यापुढे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे सुद्धा पैसे तुम्हाला मिळणार नाही। त्यामुळे काही काम आहेत जो कंप्लीट करा। त्यामुळे तुम्हाला जे आहेत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेचे हे दोन्ही पैसे मिळत राहतील। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2 हप्ते तुम्हाला या ठिकाणी पाठवण्याचा प्रयत्न राज्य सरकारमार्फत करण्यात येणार आहे। आता सर्वात अगोदर तुम्हाला या ठिकाणी नो युअर स्टेटस जो ऑप्शन दिसत आहे यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज जे आपल्यासमोर ओपन होणार आहे। त्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला अशा प्रकारचा पेज ओपन होईल। या पेजवर खाली यायचं आहे। या खालीमध्ये तुम्हाला सर्वात अगोदर रजिस्ट्रेशन नंबर टाकायचे आहे। रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी कॅपचा जो दिसत आहे तो पुढील या ठिकाणी बॉक्समध्ये जशास तसं टाकायचं आहे आणि त्यानंतर गेट OTP या बटनावर क्लिक करायचं आहे। ज्यावेळेस तुम्ही गेट OTP या बटनावर क्लिक कराल त्यावेळेस एक नवीन OTP जे आहे तुमच्या मोबाईल नंबरवर पाठवण्यात येईल, जो तुम्ही KYC करताना वापरलेला मोबाईल नंबर आहे। त्या मोबाईल नंबरवर या ठिकाणी OTP पाठवला जाणार आहे। त्या OTP या ठिकाणी टाकायचं आहे। त्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला बघायचं आहे तुमचं लँड सीडिंग KYC या बाबी जर कंप्लीट असतील तर तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे दोन्ही हप्ते तुम्हाला मिळणार आहे। जर या ठिकाणी नसेल तर तुम्ही KYC करून घ्या। लँड सीडिंगचा प्रॉब्लेम असेल तो कंप्लीट करून घ्या आणि बँकमध्ये आधार नंबर लिंकिंग नसेल तर तो सुद्धा करून घ्यायचा आहे। हे 3 काम केले तरच तुम्हाला या ठिकाणी जे आहेत नमो शेतकरी महासन्मान निधीचे दोन्ही हप्ते तुम्हाला मिळतील। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा। इथेच थांबूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।